नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय व पीक विम्याची देखील प्रतीक्षा करताय व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची देखील प्रतीक्षा करताय। आता ही खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार, त्यासोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा होणार, ए टू झेड माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, ए टू झेड माहिती आता तुम्हाला समजून घ्यायला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता फक्त तुम्ही लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आता नेमकी तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हापर्यंत रक्कम जमा होणार, ए टू झेड सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे अर्धवट माहिती म्हणजेच की धोक्याची असते, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील व शेतकरी बांधवांनो 2000 म्हणजेच की रखडलेला पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। जर का तुम्ही 2022 पासून 2024 पर्यंत कधी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीक विमा रक्कम आमच्या खात्यावरती किती जमा होणार, तर पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी 20,000 रुपये मिळेल, काहींना 15,000 रुपये मिळेल, काहींना 18,000 रुपये मिळेल, तर काहींना 17,000 रुपये मिळेल, काहींना 25 म्हणजेच की 26,000 रुपयापर्यंत आणि यापेक्षाही जास्त रक्कम काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिली जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल व पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांची म्हणजेच की महत्त्वाची कामे पूर्ण असतील किंवा ते पूर्ण करतील तर अशा शेतकरी बांधवांना रक्कम दिली जाणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच रक्कम दिली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकरी बांधवांनो या महत्त्वाच्या 25 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी वाटप होणार आहे। जर का या महत्त्वाच्या 25 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची, नमो शेतकरी योजनेच्या 2+2 म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, तसेच शेतकरी बांधवांनो महत्त्वाची कोणती कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे तुमचं जर का जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल
तर पुढच्या टप्प्याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर का नाव आलं नाही तर तुम्हाला पुढच्या टप्प्याची वाट पाहायची आहे शेतकरी बांधवांनो। परंतु जर का या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या महत्त्वाच्या 25 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे व तुम्हाला कोणती कामे करायची आहेत सविस्तरपणे समजून घेऊया। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनो 2022 पासून 2024 पर्यंत पीक विमा भरलेला आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा रक्कम जमा होणार नाही। फक्त नमो शेतकरी योजनेचे हप्ते व PM किसान योजनेचाच हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामध्ये पात्र असाल तरच, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला जर का PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, खऱ्या अर्थानं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता असेल, 5वा असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8वा असेल, या हप्त्यापर्यंत जर का तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले असतील तरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता व पीक विमा रक्कम जमा होणार आहे। आणि जर का तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले नसतील तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यासोबत शेतकरी बांधवांनो PM किसान योजनेचे सुद्धा हप्ते जमा झाले असतील तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा भेटणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ते थोडक्यात समजून घेऊया। त्यानंतर लगेच आपण 25 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही। DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं फार्मर ID कार्ड काढलेलं असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID काढलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी हप्त्याच्या लाभासाठी तातडीने काढून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। खऱ्या अर्थानं जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आमच्या खात्यावरती हप्ते जमा झाले पाहिजे तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे, अन्यथा जर का तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण 25 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का त्या 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया ते म्हणजेच की E-KYC। ज्या शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण असेल, अनेक शेतकरी बांधवांनी E-KYC केलेले आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील E-KYC पूर्ण केली नाही अशा शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पीक विमा रक्कमसाठी व PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी E-KYC पूर्ण करून घ्यायचे आहे। तर आता तुम्हाला समजलंच असेल कोणती शेतकरी बांधव पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे नागपूर। जर का शेतकरी बांधवांनो या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर काळजी किंवा चिंता करू नका, रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर पहा नंबर 1 वरती आहे नागपूर। नागपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल व PM किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेडमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नांदेडमध्ये राहून शेती करत असाल, नांदेडमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची पीक विम्याची व PM किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती
डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर म्हणजेच की अमरावतीमधील शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर नंदुरबार नाशिक मधील शेतकरी असाल, नंदुरबार नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यांपैकी जर का जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सिंधुदुर्ग, त्यानंतर ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती लवकर जमा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।